Hello, dear students. I know you are waiting for the question and answers of this lesson. Stories on strings. So, all my Katputlis, how are you? I hope you are doing well. चला तर मग आपला सी क्वेश्चन स्टार्ट करूया. रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. कधी पण बघा, रीड द टेक्स्ट म्हणजे लेसन वाचायचा असतो. परीक्षेच्या आधी कुठलाही विषय असू दे, तुम्ही प्रत्येक विषयाच्या आधी धडे वाचा आणि परीक्षेच्या वेळेला फक्त हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही वाचायचे आहेत, पाठ करायचे आहेत. तर आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायला सांगितला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? टाईप ऑफ पपेट्स, स्टेट ऑर रिजन अँड फीचर्स. तर पपेट्सचे कुठले कुठले टाईप पाहिले आपण ते बघायचे. स्टेट म्हणजे कुठलं स्टेट आहे? महाराष्ट्र स्टेट, कर्नाटक स्टेट. रिजन ते कुठलं ठिकाण किंवा ठिकाण. आणि फीचर्स म्हणजे त्याचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं आपल्याला टाईप्स ऑफ पपेट्समध्ये आपण पाहिलं होतं तो आहे कठपुतली. इथं तुम्ही काय लिहिणार? कठपुतली. स्टेट कुठलं? राजस्थान, दॅट इज नॉर्थ इंडिया. ब्रॅकेटमध्ये लिहायचं नॉर्थ इंडिया. आता त्याचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत? तर ब्राईट अँड डान्सिंग पपेट्स, कॉमा, टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. आता इथं टेलचं स्पेलिंग TELL टेल आणि टेल्सचं स्पेलिंग येणार TALES. आणि बघा मुलांनो, इथं लिहायचं ऑफ ब्रेव किंग्स, एक नाही अनेक राजे होते. सो ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ पपेट. नाउ द सेकंड टाईप इज बोमलट्टम. what you will say? Bomalattam puppets. The state is Karnataka and Tamil Nadu, and into bracket you will write South India. Now the features are, yes, correct, large beautifully carved puppets. How they were? They are large and beautifully carved, and they can move their hands, heads and eyes. Okay. Now the third is Tholu Bomalatta puppets. Tholu Bomalatta puppets. They are from Andhra Pradesh. And what are the features? Leather shadow that create moving shadow pictures on a white screen. Very good. Next is rod puppets. Their state is Odisha and Bengal. Tiny puppets which jump, twist, sing, dance and act in a funny ways. कसं लिहिणारा? टायनी पपेट्स, कॉमा, विथ जम्प्स, कॉमा, ट्विस्ट, कॉमा, सिंग, कॉमा, डान्स अँड ॲक्ट इन फनी वेज. नाउ मूव टू दी नेक्स्ट पेज, पेज नंबर 24. येस, प्लीज ओपन पेज नंबर 24 and the question D is write at least 2-3 लाईन्स ऑन पपेट्स. आता बघा, पपेट्सचा आपण अभ्यास केला तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं लिहिता आलं पाहिजे. तर मी काही वाक्य सांगते, ते तुम्ही नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर D, नंबर 1, पपेट्स आर टॉयज दोज कॅन बी मूव्ड बाय स्ट्रिंग्स. त्यांना स्ट्रिंग्सनी बांधलेलं असतं ना. सो फर्स्ट पॉईंट विल बी पपेट्स आर टॉयज दोज कॅन बी मूव्ड बाय स्ट्रिंग्स. सेकंड, दे टेल स्टोरीज, comma, give morals and entertain people. Third, puppet shows are an important part as they carries Indian culture and tradition through stories to people. ओके, हे असे 2-3 लाईन आहेत. तुम्हाला आणखीन काही एक्स्ट्रा सापडलं तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. नाव दी नेक्स्ट क्वेश्चन, राईट द प्युरल फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स. व्हॉट इज प्युरल फॉर्म? प्युरल म्हणजे अनेक वचन लिहायचं. मग बघा मुलांनो, काही कॉमन आहेत त्याला एस लागतात आणि जे अनकॉमन आहेत त्यांना कधी कधी ES, कधी IAS लागतं. फॉर एक्झाम्पल, वन पपेट, मेनी पपेट्स, ओनली एस. कधी पण म्हणताना मनातल्या मनात असंच म्हणून लिहा, वन पपेट, मेनी पपेट्स. वन शो, मेनी शोज, ओनली एस. नाव हिअर द चेंज इज देअर. वन स्टोरी, many stories. Now we will remove Y and will add IES. So this spelling will be STORIES. One story, many stories. One tradition, many traditions. One picture, many pictures. One lesson,
मेनी लेसन्स. ओके, गुड. आय होप यू अंडरस्टूड. कधी पण हे पाठ करताना अशा प्रकारे पाठ करायचं, वन मेनी मनातल्या मनात म्हणायचं, म्हणजे तुमचं कधीच चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज एफ. इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज पपेट इज इंट्रोड्युसिंग यू. म्हणजे तुमच्याबद्दल तुम्ही इंट्रोडक्शन देणार आहात जसं एखादा पपेट देतो आहे. बघा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. हॅलो, आय एम प्रकाश. आय एम 11 years old. आय लाईक ड्रॉइंग. थोडासा आवाज बदलून वगैरे सुद्धा तुम्ही बोलू शकता, है ना. यू कॅन ॲड युअर पॉईंट्स. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स ॲड करणार आहात आणि अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन देणार आहात. नाव जी क्वेश्चन. रीड दी वर्ड्स. कम ऑन. येस. ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल अँड फाइंड अदर वर्ड्स हॅविंग दी सफिक्स डॅश फुल. नो व्हॉट इज सफिक्स. सफिक्स म्हणजे हा ब्युटिफुल, हा एक ब्युटी हा ओरिजिनल वर्ड आहे. रूट वर्ड इज ब्युटी. त्याला फुल लावलं म्हणजे वाय जातो आणि IFUL येतं. BEAUTY हा रूट वर्ड आहे. त्याच्यामध्ये वाय निघून जातो आणि IFUL फुल लागतं. नंतर वंडरफुल. WONDER वंडर हे रूट वर्ड आहे. त्याला जर FUL लावलं तर ते वंडरफुल झालं. मग इथं हा FUL मूळ शब्दाला आपण नंतर न जोडलेले शब्द त्याला सफिक्स म्हणतात. आधी आपण प्रिफिक्स बघितला, आता आहे सफिक्स. मुलांना इथंसुद्धा तुम्ही SIS लावताय ना, ते सुद्धा सफिक्स आहेत. तर आता कुठले शब्द दिलेत बघा इथं. ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल. नाव वी हॅव टू फाइंड आउट दी अदर वर्ड्स हॅविंग सफिक्स फुल. सो आय एम गोइंग टू गिव यू. येस. नेक्स्ट वी विल राईट हेल्पफुल, देन कलरफुल, टॅक्टफुल, जॉयफुल, है ना, थँकफुल आणि असे काही सापडले तरी मला तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे एच. अंडरलाईन द F साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. ह्याच्यामध्ये F साऊंड कुठला आहे तो सांगायचा आहे. बघा प्रत्येक वेळेला लेटर Fचा साऊंडच F येईल असा नाही. त्याच्यामुळे आपण तो आता F साऊंड शोधतोय. ओके, स्पेलिंग बघा काय. FAIR फेअर. तर ह्याच्यामधला F साऊंड कुठला आहे. येस, द लेटर F. COUGH कफ. सो विच साऊंड्स F. GH. PHONETIC phonetic. So here PH is phonetic. TOUGH tough. Yes, the words, the letters GH sounds F. Next is shelf. SHELF shelf. So F sound is here. F letter is sound F. तर अशा प्रकारे हा होमवर्क तुम्ही करायचा आहे. ह्याच्यात अवघड शब्द आहेत ते पाठसुद्धा करायचे आहेत. आता इथं काय सांगितलं आहे. लेट्स लर्न. ही थोडीशी माहिती दिलेली आहे. मिस्टर रामदास पाध्ये इज अ वेल नोन पपेटियर. हू इज हिज मिस्टर रामदास पाध्ये. ओके, आय विल शो द पिक्चर करेक्टली इफ इट इज देअर. येस, बघा इथं ही जी व्यक्ती आहे ना, हे रामदास पाध्ये, यांचे खूप पपेट शो झालेले आहेत, खूप फेमस आहेत. He has performed many shows not only in India but also abroad too. Abroad म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा आणि TOO म्हणजे सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा त्यांनी खूप असे शो केलेले आहेत. ही इज फेमस फॉर हिज आयकॉनिक पपेट. आयकॉनिक म्हणजे त्यांचा एक पर्टिक्युलर पपेट, एक फेमस पपेट होता, त्याचं नाव होतं अर्धवटराव अँड बनी द फनी. ही इज अर्धवटराव अँड ही इज बनी द फनी. ही इज व्हेरी फेमस पर्सन. Now, next is late Kamini Kaushal, a veteran actress from Hindi cinema, ran Gudiya Ghar production to create and design voiced puppets for Doordarshan shows in the late 1980s. ह्या कामिनी कौशल ज्या होत्या ह्या हिंदी सिनेमामध्ये त्यांनी काही पिक्चरमध्ये काम केलेलं आहे आणि दूरदर्शनवरती त्यांनी एक पपेट शो त्या दाखवत होत्या. त्याचं नाव होतं गुडिया घर. जवळपास 1980च्या दरम्यान वगैरे त्यांनी ते दाखवले. त्या खूप फेमस होत्या. त्यांचे पण खूप छान पपेट शोज झालेले आहेत. तर अशा प्रकारे
इथं आपण हा लेसन संपवत आहोत आणि मला वाटतं तुम्हाला हे सगळं कळलं असेल. जे काही डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ओके चिल्ड्रन, आणि छान धडा वाचायचा आहे आणि स्पेलिंग्स पण पाठ करायचे. सो लव यू गाईज अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.